तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। आयुर्वेद, योग, सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथी पद्धतींचा विकास व जागतिक प्रचार प्रसारात भारताची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. आज आयुष केवळ राष्ट्रीय मर्यादेत सीमित नसून जागतिक प्रतिबंधात्मक आरोग्य धोरणाचा एक महत्त्वाचा स्तंभ म्हणून उदयास आला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं. तिसरी आंतरराष्ट्रीय आयुष परिषद व प्रदर्शनीचे आयोजन दुबई येथे करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन 15 फेब्रुवारी भारताचे केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला UAE मधील भारताचे राजदूत डॉक्टर दीपक मित्तल, दुबई हेल्थ अथॉरिटीचे महासंचालक हिज एक्सलन्सी डॉक्टर अलवी अल शेख अली, दुबईतील भारताचे कॉन्सुल जनरल सतीश कुमार सिवान, आयोजन समितीचे अध्यक्ष डॉक्टर ईसा एम फतकी आदी उपस्थित होते. तिसऱ्या आंतरराष्ट्रीय आयुष परिषद व प्रदर्शनीच्या उद्घाटनाचा सन्मान मला मिळत आहे. ही माझ्यासाठी भारतासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगून भारत सरकार आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे भारत आज पारंपरिक ज्ञान परंपरा आणि जागतिक आरोग्य व्यवस्थेच्या केंद्रस्थानी पोहोचला असल्याचंही त्यांनी सांगितलं. आरोग्य म्हणजे केवळ रोगाचा अभाव नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक समतोलाची संपूर्ण अवस्था होय, जी निसर्गाशी संतुलन राखून साध्य होत असल्याचे त्यांनी सांगितले. MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, बुलढाणा.